शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। महामंडळाच्या कार्यालयात चौकशी। महात्मा फुले महामंडळाच्या कार्यालयात उद्या जातो असं दिलीप कुमार म्हणाले होते। ते येतील की नाही माहीत नव्हतं, पण मला विश्वास वाटत होता ते येतील। तेव्हा महामंडळाचे कार्यालय सांताक्रूजला होते। ॲडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी संघटना व समाजवादी नेत्यांच्या आग्रहामुळे पुलत सरकारच्या पुरोगामी लोकशाही दल काळात मुख्यमंत्री शरद पवार यांनी महामंडळ स्थापन केलं। त्याद्वारे अनेकांना व्यवसायासाठी अर्थपुरवठा केला जातो। महामंडळाचे अध्यक्ष होण्याची जनार्दन पाटील यांची इच्छा होती, पण बाबुराव भुजबळ अध्यक्ष झाले। दिलीप कुमार येणार असल्यानं मी तिथे लवकर पोहोचलो। ते आले। दिलीप कुमार महामंडळाच्या कार्यालयात आल्यामुळे एकच धावपळ उडाली। मी आधीच तेथील अधिकाऱ्यांना भेटून दिलीप कुमार येणार असल्याचं सांगितलं होतं, पण त्यांचा विश्वास बसला नाही। दिलीप कुमार आल्यानंतर खरे वाटले। काही मुस्लिम ओबीसींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य केल्याचं तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं। दिलीप कुमार यांनाही माझ्या बोलण्यातील सत्यता पटली। आतापर्यंत आमचे बोलणे विशिष्ट अंतर राखून होते। ते माझ्याजवळ आले व माझा हात हातात घेऊन हळूच दाबला। हात तसाच पकडून ते म्हणाले, तू खूप महत्त्वाचं काम करत आहेस। माझ्या माहितीप्रमाणे सर्वसामान्य मुसलमानांसाठी सर्वस्व वाहून घेणारा तू एकटा आहेस। मी आजपासून तुला शब्बीर म्हणणार नाही, मुजाहिद म्हणेन। मुजाहिद म्हणजे समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी व्यक्ती। मी काय करू शकतो सांग? तू म्हणेल ती मदत मी करेल। दिलीप कुमार यांनी आश्वासक शब्द दिला। मी म्हणालो, तुमचा आशीर्वाद व सहकार्य असू द्या। ते मी म्हणालो, ते तर राहीलच। मी तुमच्यासाठी आता काय करू शकतो? मी हज हाऊसमध्ये मेळावा घेण्याचा विचार करत होतोच। मी म्हणालो, मंडल आयोगाबद्दल मुस्लिमांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हज हाऊसमध्ये मेळावा घेण्याचा विचार करत आहे। या मेळाव्याला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या, यामुळे खूप मदत होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान व सुबोधकांत सहाय यांना बोलवणार आहे। दिलीप कुमार यांनी माझ्याकडे पाहिले। हा तरुण केंद्रीय मंत्र्यांना कार्यक्रमाला आणू शकतो असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता। त्यांनी विचारले, ते येतील? मी म्हणालो, येतील। ते म्हणाले, तू खूप मोठे काम करत आहेस, मी नक्की येणार। महामंडळाच्या कार्यालयातून दिलीप कुमार निघून गेले। त्यांनी मुस्लिम ओबीसी मेळाव्याला येण्याचं कबूल केलं। ते मेळाव्याला नक्कीच येतील असा विश्वास वाटला। मी दिलीप कुमारांचा शब्द मिळवला। त्यांनी हातात घेतलेला हात मी पुन्हा पाहत होतो। त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते, तुला मी शब्बीर नाही मुजाहिद म्हणणार। माझ्या अंगात हत्ती एवढं बळ आलं।